संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अर्ज फेटाळून लावला आहे। माणिकराव कोकाटे रमी प्रकरण आणि या प्रकरणी पुढील सुनावणी 30 डिसेंबरला होईल। न्यायाधीश रजेवर असल्या कारणाने सुनावणी पुढे ढकललेली आहे। और प्रकरणाची सुनावणी होती, काय नेमकं झालं? आज सुनावणी काही होऊ शकली नाही। आज माननीय न्यायमूर्ती या रजेवर आहेत, तर त्याच्यामुळे 30 तारीख त्यांनी दिलेली आहे आणि याच्या पुढची स्टेप म्हणजे त्यांच्या प्रतिवादी जे आहेत ते स्वतः किंवा त्यांच्या वकिलामार्फत त्यांनी हजर राहणं पुढच्या डेटला अपेक्षित आहे। नोटीस ऑलरेडी गेलेली आहे, पोचली आहे त्यांच्याकडे आणि त्यांचे वकील पण मागच्या डेटला हजर झालेले आहेत। रोहित पवारांना या ठिकाणी हजर राहणं आवश्यक असणार आहे की त्यांच्या वकिलात राहिले तरी काम नाही, आता ह्या स्टेज नंतर पुढच्या स्टेजला ते ठरेल। कोर्टाने जर समन्स इश्यू ऑफ प्रोसेसची ऑर्डर पास केली तर त्यांना हजर राहावं लागेल। आता बातमी कल्याणची आहे। कल्याणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांच्या मुलाखती सुरू असताना तिथं 2 गटात वाद झालेला आहे। कल्याण शहर शाखा प्रमुख निशिकांत ढोणे यांना मारहाण झाली आहे, तर ढोणे यांनी भागवत बैसाने यांना देखील मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। एकाच पक्षातल्या 2 गटात ही हाणामारी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।